आणि त्यांचे ड्रायव्हर डेव्हिड कसबे आले कागदपत्र घेऊन, आणि ते एका खिडकीच्या बाजू उभे होते. आणि बाबांनी जेव्हा त्यांना पाहिलं तर त्यांना वाटलं की यांचा सेलआउट लाईट फेस सावरकरांसारखा दिसतोय. आणि मग ते परत सगळे गाडीत बसले आणि त्यांनी कसबेंना सांगितलं, तुम्ही हे फ्रेम घालून गाडी चालवा. आणि प्रवास सुरू झाला आणि बाळाराव सावरकरांना लक्षात आलं की यांच्या मनात काय आहे. आणि ते त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले, वैद्य तुमचं बरोबर आहे, तात्या असेच दिसायचे. अँड दॅट इज हाऊ कसबे वॉज सिलेक्टेड ॲज टू प्ले द लीड रोल. फोर्थ ब्लेअरमध्ये आले, त्यांना आणलं गेलं जन्मठेपेसाठी कैदी म्हणून. ते शॉट्स एवढे रिअलिस्टिक वाटले की कोणीतरी त्या फिल्ममधनं शॉट्स उचलून एक अशी पोस्ट केली की हे बीबीसीचे शॉट्स आहेत आणि हे याच्यात सावरकर दिसत आहेत. तर मग त्याचा फॅक्ट चेक झाला आणि बहुतेक बीबीसी कडूनही एक डिनायल आलं की हा फुटेज काही आमचा नाहीये. आणि ज्यांनी फॅक्ट चेक केलं त्यांनी सांगितलं की हा फुटेज फिल्म्स डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरीमधनं आहे. ती डॉक्युमेंटरी प्रेम वैद्यांनी बनवलेली आहे. ही त्याची गोष्ट आहे. तर पुढं सेल्युलर जेलला गेले, सावरकरांच्या कोठडीत गेले, तिथे त्यांनी हार घातला आणि मग त्यांनी सेल्युलर जेलच्या आवारातच एक भाषण केलं. या भाषणाचं अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ शूटिंग नाहीये किंवा फिल्म शूटिंग नाहीये, पण फॉर्च्युनेटली बाबांनी त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलं आणि ते रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. आणि पुलंनी ते काही तयारी न करता, काही कागदपत्र हातात नसताना एक भाषण दिलं. अँड दॅट इज सच अ मेमोरेबल स्पीच की आपल्याला असं वाटतं की ते आपण परत परत ऐकावं. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आजचा हा जो विशेष पॉडकास्ट आहे हा एका दुर्मिळ अशा विषयावर आहे. आज 26 फेब्रुवारी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर ज्यांनी एक उत्तम अशी डॉक्युमेंटरी तयार केली ते प्रेम वैद्य. अतिशय प्रसिद्ध असे फिल्ममेकर, डॉक्युमेंटरी मेकर आणि फिल्म्स डिव्हिजनच्या सोबतची त्यांची 31 वर्षाची कारकीर्द ही इतिहासातले अनेक दुर्मिळ क्षण टिपणारी अशी राहिलेली आहे. आज आपण अभय वैद्य सरांशी बोलणार आहोत. अभय वैद्य हे टाइम्स ऑफ इंडिया सोबत अनेक वर्ष होते. त्यांचे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे ओशोवरचं, हू किल्ड ओशो. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहेत. एक प्रचंड मोठा साठा, दुर्मिळ असा खजिना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फिल्म संदर्भातला त्यांच्याकडे आहे. त्याचं पु ल देशपांडे यांच्याशी जे कनेक्शन होतं त्या संदर्भातला त्यांच्याकडे आहे. त्याबद्दल बोलणार आहोत. आणि ओघानी प्रेम वैद्य सरां यांचं जे दुर्मिळ काम आहे त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. अभय सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. पहिल्यांदा मला हे विचारायचं आहे की आपण या फिल्म बद्दल आधी बोलूया, स्वातंत्र्यवीर सावरकरांची, कारण त्यामध्ये खूप दुर्मिळ गोष्टी आपण आमच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. एक म्हणजे त्यांनी, मला वाटतं 1977 पासनं हा प्रोजेक्ट हाती घेतलेला होता आणि त्यांना करायचा होता आणि तो 83 मध्ये पूर्ण झाला. फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. काय नेमकी ती कहाणी, कारण तुम्ही सुद्धा घरात त्यांच्यासोबत असणार, काय चर्चा असायची, काय बोलणं व्हायचं? तर हा जो प्रसंग होता हा एक आमच्या आयुष्यातला एक अगदी मार्मिक प्रसंग आहे. आणि बाबांनी किती परिश्रम घेतले ही फिल्म बनवण्यासाठी ते आम्ही पाहिलं आणि आम्ही स्वतः थक्क झालो. तर ही फिल्म फिल्म्स डिव्हिजनसाठी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी डॉक्युमेंटरी बनत होती. आणि 1983ला सावरकरांच्या बर्थ सेंटेनरी इयरला ती रिलीज करायची होती. आणि त्या दृष्टीने बाबांनी रिसर्च, स्क्रिप्ट वगैरे सुरू केलं. ते काही कामानिमित्त लंडनला गेले होते ट्रेनिंगसाठी. तर त्यांनी त्याचा फायदा घेऊन लंडनमध्ये इंडिया हाऊस, ब्रिटिश म्युझियम, लायब्ररी वगैरे
सगळीकडे जाऊन त्याच्यावर रिसर्च केला. ज्या शिपमधनं सावरकरांनी उडी मारली होती मार्सेल्स पोर्टला, येस, त्या शिपचा ऑथेंटिक फोटो फ्रेंच एम्बसीकडनं मिळवला. आणि त्यांचं जे रिसर्च चालायचं, तर पहाटे उठून 3 वाजता 4 वाजता ते त्याच्यावर काम करायचं. हे सगळं आम्ही पाहिलं. आणि सावरकरांचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी होते बाळाराव सावरकर, ते या फिल्मचे कन्सल्टंट होते. या फिल्मला म्युझिक बाबूजींनी दिलं, सुधीर फडकेंनी दिलं. आणि 40 मिनिटाची हिंदी आणि इंग्लिशमध्ये लॉंग व्हर्जन, शॉर्ट व्हर्जन अशी डॉक्युमेंटरी आहे. आणि जिला पुढे जाऊन बेस्ट डॉक्युमेंटरी ऑफ द इयर याचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. ही याची पार्श्वभूमी. आपण या फिल्मबद्दल अधिक बोलणार आहोत, पण प्रेम वैद्य यांचं जे लक्षणीय कामगिरी त्यांची आहे, इतिहासातले जे महत्वाचे क्षण त्यांनी टिपलेले आहेत, त्याबद्दलही थोडंसं सांगितलं पाहिजे. कारण 1971चं वॉर, त्याच्या आधी 65चं वॉर, म्हणजे ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. याशिवाय एक अतिशय दुर्मिळ असं छायाचित्र ते त्यांनी चित्रित केलं. कारण आपले दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जेव्हा ताशकंदला होते, तेव्हा त्यांचा शेवटचा फोटो जो 10 जानेवारी 1966 मध्ये काढला होता, तो प्रेम वैद्य सरांनी काढलेला होता. यानंतरचं सुद्धा त्यांचं एडमंड हिलरी बरोबरचं काम आहे. अंदमानवरची त्यांची डॉक्युमेंटरी आहे, त्याच्यासाठी मॅन इन सर्च ऑफ मॅन. त्यांना अनेक पुरस्कार त्यासाठी मिळालेले आहेत. सावरकरांवरचं त्यांचं जेव्हा ही डॉक्युमेंटरी सुरू झाली, त्याच्या काही चित्तथरारक अशा गोष्टी आहेत. कारण त्यांनी भगूर असो किंवा त्यांच्या जन्मस्थानापासून पुणे, मुंबई आणि अंदमानमध्ये शूटिंग केलं. अंदमानमध्ये ते जेव्हा चित्रीकरण करत होते, तेव्हा अचानक त्यांची भेट पु ल देशपांडे यांच्याशी झाली. आणि त्याचं सुद्धा एक ऑडिओ क्लिप आहे, ती अभय वैद्य सरांकडे आता आहे. म्हणजे या फिल्मचा पण प्रवास आपल्याला बघायचा आहे. आणि शिवाय दुर्मिळ काय काय आहे त्याबद्दल बोलायचं. हो. तर हा खूपच एक्स्ट्रॉर्डिनरी प्रसंग आहे. या डॉक्युमेंटरीची शूटिंग होत होती पोर्ट ब्लेअर मध्ये, ज्याला आता आपण श्री विजयपुरम म्हणतो. आणि तिथे शूटिंग चालू होती डॉक्युमेंटरीची. आणि या युनिटला कळलं की पु ल देशपांडे आलेत ॲज अ टुरिस्ट टू पे होमेज टू सावरकर. आणि मग त्यांनी पुलंशी संपर्क केला आणि त्यांना विनंती केली की आपण 2 शब्द सावरकरांवर बोलावं. तर पुलं सेल्युलर जेलला गेले, सावरकरांच्या कोठडीत गेले, तिथे त्यांनी हार घातला. आणि मग त्यांनी सेल्युलर जेलच्या आवारातच एक भाषण केलं. या भाषणाचं अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ शूटिंग नाहीये किंवा फिल्म शूटिंग नाहीये, पण फॉर्च्युनेटली बाबांनी त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलं आणि ते रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. आणि पुलंनी ते काही तयारी न करता, काही कागदपत्र हातात नसताना एक भाषण दिलं. अँड दॅट इज सच अ मेमोरेबल स्पीच की आपल्याला असं वाटतं की ते आपण परत परत ऐकावं. तर ही त्या भाषणाची गोष्ट आहे. मित्र, माझ्या आयुष्यातला हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावरती वगैरे माझी श्रद्धा नाही, त्यामुळे मी पूर्वजन्माचा आधार देत नाही. परंतु कधीतरी काहीतरी माझ्यानं असं घडलेलं असलं पाहिजे की अशा प्रकारचा भाग्ययोग आज मला लाभावा. आपण आत्ता सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख नेहमी अंदमानातली कोठडी असा केला जातो. परंतु ज्या वेळेला एखाद्या खोलीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येतं, त्यावेळेला त्या कोठडीचा गाभारा होतो.
आपण आत्ता जिथे गेलो तो असाच एक गाभारा झालेला आहे की जिथे एक मूर्तिमंत तेज वावरत होतं. ही दुर्मिळ क्लिप तुम्ही आमच्याकडे ऐकणार आहातच. त्याच्यासाठी मी अतिशय मनःपूर्वक आभारी आहे वैद्य परिवाराची आणि अभय वैद्य सरांची, की बोलताना त्याचा उल्लेख झाला आणि त्यांनी अतिशय उदारपणे ती क्लिप आपल्यासाठी दिलेली आहे. वैद्य सर, तुमचं अजून एक विचारायचं आहे मला, की या फिल्ममध्ये ज्यांनी सावरकरांची भूमिका केली ती सुद्धा एक वेगळी कहाणी आहे. ती नेमकी काय आहे? हो, तर ही पण एक खूपच एक्स्ट्रॉर्डनरी गोष्ट आहे की सावरकरांची फिल्म बनवताना बाबांना असं लक्षात आलं की काहीच फुटेज नाहीये आणि फिल्म बनवायची तर कशी बनवायची आणि ते सगळे प्रसंग सावरकरांच्या आयुष्यातले ते कसे दाखवायचे. तर देर वॉज ए सर्च फॉर समबडी हू विल प्ले द रोल ऑफ सावरकर. आणि ते नाशिकला जाण्याची तयारी होत होती आणि एक एक करून युनिटमधले लोक आपापले कागदपत्र सह्यांसाठी आणत होते आणि त्यांचे ड्रायव्हर डेव्हिड कसबे आले कागदपत्र घेऊन आणि ते एका खिडकीच्या बाजू उभे होते. आणि बाबांनी जेव्हा त्यांना पाहिलं तर त्यांना वाटलं की यांचा सेलआउट साईड फेस सावरकरांसारखा दिसतोय. हे त्यांनी लक्षात ठेवलं आणि मग जेव्हा ते नाशिकला निघाले तेव्हा त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं, म्हणजे कसबेंना सांगितलं की सावरकरांच्या जो चष्म्याचं दुकान होतं दादरला तिथे ने. आणि त्यांच्याबरोबर बाळाराव सावरकर होते. तर तिथे त्या चष्म्याच्या दुकानात ते म्हणाले की सावरकरांची ती जी फ्रेम होती गोल रिमची ते तिथनच घ्यायचे फ्रेम. आणि त्यांना सांगितलं की ती फ्रेम द्या, सावरकरांची फ्रेम द्या. आणि त्यांनी दिली. 2 फ्रेम्स दिल्या त्यांनी अगदी विनम्रपणे आणि खूप भारावून की सावरकरांवर डॉक्युमेंटरी होतीये आणि आपल्याकडनं फ्रेम जातीये. आणि मग ते परत सगळे गाडीत बसले आणि त्यांनी कसबेंना सांगितलं तुम्ही हे फ्रेम घालून गाडी चालवा. आणि प्रवास सुरू झाला आणि बाळाराव सावरकरांना लक्षात आलं की यांच्या मनात काय आहे. आणि ते त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले वैद्य तुमचं बरोबर आहे, तात्या असेच दिसायचे. अँड दॅट इज हाऊ कसबे वॉज सिलेक्टेड ॲज टू प्ले द लीड रोल. हे एकदा ठरवण्यात आलं आणि बाळारावांनीच याला मंजुरी दिली. तर मग कसबेंना सगळं साहित्य दिलं सावरकरांचं. त्यांना सांगितलं हे सगळं वाचायचं. सावरकरांचे जो पोशाख होता, छत्री, टोपी, कोट, ते सगळं दिलं. आणि त्यांना सांगितलं आता तू सावरकरांचा रोल करणार आहेस, सो युअर पर्सनॅलिटी हॅज टू चेंज. आणि तू हे सगळं वाचलंस की ते होईल. आणि इट हॅपन की त्या आमच्या कसबेंमध्ये परिवर्तन आला. अँड ही डिड द रोल. आणि पुढे जाऊन त्या फिल्मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. अभय सर, ही फिल्म जेव्हा तयार होत होती किती वेळ लागला? तुमच्याशी चर्चा करायचे का ते? आणि तुमच्यासाठी पण एक कुटुंब म्हणून ती एक एक्साइटिंग जर्नी असणार आहे. आम्ही फक्त त्यांना काम करताना बघत होतो. अच्छा. त्यांना आमच्याशी बोलायला वेळ नव्हता आणि त्यांची शेड्यूल आणि त्यांचा पेस खूप हेक्टिक होता. दुसरं म्हणजे मी स्वतः कॉलेजमध्ये होतो, माझी धावपळ चालू होती. बरोबर. तर घरात असं काही याच्यावर बोलणं झालं नाही. पण ते पहाटे मध्यरात्री उठून काम करतायत ते आम्ही सगळं पाहिलं. आणि येणं जाणं होतंय, कधी नाशिकला, कधी अंदमानला, मग लंडनचा प्रवास होता. मग तिथे त्यांची BBC वर एक मुलाखत झाली. हे सगळं आम्ही पाहिलं. पण आमची प्रत्यक्षात चर्चा आणि या सगळ्या गोष्टी
हे आम्हाला नंतर कळल्या. एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बीबीसीने एक कव्हर केलेलं फुटेज आहे, अशा स्वरूपाची एक क्लिप व्हायरल होत होती. तिचं फॅक्ट चेक झालं. अभय सरच त्याबद्दल अधिक सांगतील की ती क्लिप जी आहे ती वडिलांनी केलेल्या फिल्म मधली होती. हो, तर गंमत अशी झाली की आज आपल्याकडे इंटरनेटवर एवढं फेक न्यूज पसरलेलं हो, आहे हो. की या डॉक्युमेंटरीमध्ये हे सावरकरांचे शॉट्स हम्म, सेल्युलर जेल मधले हम्म, किंवा ते जेव्हा पोर्ट ब्लेअर मध्ये आले, त्यांना आणलं गेलं हम्म, जन्मठेपेसाठी कैदी म्हणून, ते शॉट्स एवढे रिअलिस्टिक वाटले हम्म, की कोणीतरी त्या फिल्म मधनं शॉट्स उचलून हम्म, एक अशी पोस्ट केली की हे बीबीसीचे शॉट्स आहेत हम्म, आणि हे याच्यात सावरकर दिसत आहेत. तर मग त्याचा फॅक्ट चेक झाला हम्म, आणि बहुतेक बीबीसी कडनंही एक डिनायल आलं हम्म, की हा फुटेज काही आमचा नाहीये. हम्म, आणि ज्यांनी फॅक्ट चेक केलं त्यांनी सांगितलं की हा फुटेज फिल्म्स डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरी मधनं आहे. हम्म. ती डॉक्युमेंटरी प्रेम वैद्यांनी बनवलेली आहे. हम्म. ही त्याची गोष्ट आहे. आता पु ल देशपांडे यांची पण जी क्लिप आहे आणि ते एकदम एक्सटेम्पर असं भाषण, ते तुम्ही त्यांना, कारण तेवढंच रेकॉर्डिंग होतं, कदाचित ते पुलंकडेही नव्हतं. अभय सर, तुम्ही ते त्यांना भेट दिलत बहुतेक. हो, तर मी प्रत्यक्षात त्यांना दिलं नाही, अच्छा. पण काही वर्षांपूर्वी मला त्यांच्या फॅमिलीकडनं एक रिक्वेस्ट आली की ती क्लिप आम्हाला द्या म्हणून. हम्म, आणि मग मुकुंद संग्राम शी बोलणं झालं आणि आम्ही तिथे गेलो जिथे भाई राहत होते. होय. आणि तिथे त्यांचे नातेवाईक, हम्म. त्यांना आम्ही ती क्लिप दिली. सो दे वर व्हेरी हॅपी. आता तुम्ही ही फिल्म जेव्हा बघता तेव्हा तुमच्या भावना काय, कारण पुस्तक सुद्धा वडिलांनी नंतर त्यावर लिहिलं. हो, तर बाबांनी पुस्तक लिहिलं की ही फिल्म कशी झाली. त्यांचं नॅशनल फिल्म आर्काइव्हनी एक पुस्तक छापलं. हम्म, त्या फिल्ममध्ये, त्या पुस्तकात एक चॅप्टर आहे हम्म, की ही फिल्म कशी झाली. आणि ही फिल्म जेव्हा आपण बघतो तेव्हा सुधीर फडकेंच्या आवाजात आणि त्यांचं जे म्युझिक आहे, हम्म, जे आपल्याला ऐकायला येतं, दॅट इज एक्स्ट्रीमली टचिंग. त्याचा खूप इम्पॅक्ट होतो. आणि एकूण फिल्म बघून आपल्याला लक्षात येतं की कशाला या फिल्मला आणि हा जो अवॉर्ड मिळाला. वी अंडरस्टँड दॅट. तर अतिशय दुर्मिळ असे काही छायाचित्र आहेत या फिल्म मधले, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. याशिवाय जी पु ल देशपांडे यांचं ते जे भाषण आहे, ते भाषण सुद्धा अतिशय ऐतिहासिक असं भाषण म्हणायला लागेल. ते भाषण 25 फेब्रुवारीला तिथे रेकॉर्ड झालेलं आहे, अंदमानमध्ये सेल्युलर जेलमध्ये, जिथे सावरकर होते. मला स्वतःला अंदमानला जाता आलं. मी ती जी सावरकरांची कोठडी आहे जिथे ते राहिले जवळपास 10 वर्षापेक्षा अधिक काळ, त्या ठिकाणी जाऊन आलेले. अभय सर, नंतर जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्ही उपस्थित असाल आणि अतिशय ऐतिहासिक अशा ज्या गोष्टी आहेत, ऐतिहासिक असे क्षण आहेत, त्यांचे साक्षीदार तुमचे वडील राहिलेले आहेत. काय तुम्हाला वाटतं, काय भावना होते, ते मला विचारायचं आहे. तर त्या वडिलांचा असा स्वभाव होता की ते पुरस्कार वगैरेला जास्त महत्व देत नव्हते. आणि बहुतेक आई आणि बाबा फक्त गेले होते. आणि तिथे परत ते इन्व्हायटीजचं, किती इन्व्हायटीज तुम्ही आणू शकता, याही गोष्टी असतात. तर मी स्वतः तिथे नव्हतो. पण त्यांना जे पुरस्कार मिळाले, हा फिल्मफेअर अवॉर्ड होता आणि एक नॅशनल अवॉर्ड होता जो त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत घेतला. तर दीज आर ऑफकोर्स व्हेरी प्राऊड मोमेंट्स फॉर अस. लवकरच अभय सरांचा विचार आहे आणि मला असं वाटतं की ते कार्य त्यांच्या हातून व्हावं, की त्यांच्या वडिलांनी जे मोठं काम करून ठेवलेलं आहे त्याचं एक आर्काईव्ह ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतायत. खूप खूप शुभेच्छा अभय सर तुम्हाला, आणि आज मनापासून धन्यवाद देते. तर तुम्ही जर तुम्हाला संधी मिळाली, या फिल्मचं जर स्क्रीनिंग झालं, तुम्ही बघू शकाल.
कदाचित, कारण एक अतिशय अनमोल असा हा ठेवा आहे. आणि पु ल देशपांडेंचं भाषण ते आपण अर्थातच ऐकणार आहोत. तुमच्या काही स्मृती असतील, काही आठवणी असतील, सावरकरांबद्दलचे विचार असतील, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अभय वैद्य सर यांचे मनःपूर्वक आभार मानत आपली रजा घेते. धन्यवाद.